नमस्कार, आपण पाहत आहात N26 न्यूज राहुरी। अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। कोठेवाडी हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईमुळे चोरीचे तब्बल 12 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 8,02,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। बातमीचा सविस्तर तपशील। शेवगाव तालुक्यातील ढाकणे वस्ती येथे जानेवारी 15 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी विमल बबन ढाकणे यांच्या घरात चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। जानेवारी 17 रोजी माहिती मिळाली की मुख्य आरोपी रोहित नादर चव्हाण आपल्या साथीदारांसह बाराबाभळी ते चांदबिबी महाल परिसरात येणार आहे। पोलिसांनी या परिसरात सापळा रचून 4 आरोपींना ताब्यात घेतले तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला। पकडण्यात आलेले आरोपी 1. रोहित नादर चव्हाण वय 26 चिचोंडी पाटून, बंटी टाबर चव्हाण वय 27 संभाजीनगर, 3. करण शिरसाट भोसले वय 22 संभाजीनगर, 4. अज्ञान उर्फ राजू भोसले वय 50 पिंपळवाडी। विशेष म्हणजे यातील आरोपी अज्ञान उर्फ राजू भोसले हा कोठेवाडी खून प्रकरणातील शिक्षा भोगलेला गुन्हेगार आहे। पोलिसांनी या टोळीकडून 54 ग्रॅम सोने, मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा एकूण 8,02,400 रुपयांचा माल जप्त केला आहे। या कारवाईमुळे शेवगाव, श्रीगोंदा, नेवासा, नगर तालुका आणि सोनई तसेच बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथील एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा N26 न्यूज राहुरी।